खाता पिता मलाच काय होते मलाच कळणार नाही बरं का. म्हणजे आज दिवसभर असा त्रास होत होता ना, दिवसभर झोपून ना 4 वाजता फ्रेश झाले होते. तशी दिवसभर भरपूर अशी कामं ठरवली होती, पण काहीच झालं नाही बरं का. मग नंतर शेवटी घरातली छोटी-मोठी कामं आवरायला घेतली होती आणि नंतर दिवसभराची सगळी भांडी घासून घेतली होती. तोपर्यंत इकडे पावसानं हजेरी लावली होती बरं का. त्यातच आदिराचं चाललं होतं, की मी एक नवीन जुगाड केलाय म्हणजेच की त्याने ना मोटर तयार केली होती आणि ही इकडे खिडकी साफ करायला बनवली होती बरं का. मस्तपैकी इकडे शेंगदाणे गरा भाजून घेतला आणि त्यानंतर ना मला सूप बनवायचं होतं. सूप बरेच दिवस झालं मी आणलं होतं बरं का. ते कधी बनवलंच नव्हतं. मग मस्तपैकी इकडे पावडर टाकली, त्यात गरम पाणी टाकलं, छान असं मिक्स केलं. तर मुलांना ट्राय दिलं, त्यांना काही जास्त आवडलं नाही बरं का. मी टेस्ट करून बघितलं, मलाही ते जास्त काही आवडलं नाही. नंतर ना आता कांदे स्वस्त झालेत, मी गावाकडनं कांदे आणले होते. तेच मला आता हवेला ठेवायचे होते. कांद्यामधला सगळा पाला काढला, छान अशा हवेला ठेवले. सनसेट मस्त झाला होता म्हणून थोडंसं फेऱ्या पण मारून घेतल्या होत्या. आणि नंतर मी संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागले होते. आता अशी तुम्ही झटपट शेवग्याची शेंग कधी बनवली का? तर मस्तपैकी वाटण करायचं, तेल सुटेपर्यंत परतून द्यायचं आणि कुकरमध्ये शेंग करायची बरं का. 2 शिट्ट्यामध्ये अगदी शेवग्याची शेंग तयार होते. चला तर मग बाय.